हॅलो, दिवाळी असू देत किंवा आणखीन कुठला सण, पण बाहेरून किती जरी शॉपिंग केली तरीसुद्धा डीमार्टला जाणं नेसेसरी असतं. ही एक सवय झाली आणि स्पेशली दिवाळी म्हटलं की मी तर सजावटीच्या काय काय वस्तू आल्या आहेत म्हणून एक फेरफटका आवर्जून मारते. दिवाळी म्हटलं की लक्ष्मीपूजन, फराळ, अभ्यंगस्नान आणि अभ्यंगस्नान म्हटलं की उठण्याच्या आधी डोळ्यासमोर येतो तो मोती साबण. टीव्हीवर मोती साबणाची ॲड आली म्हणजे समजायचं दिवाळी जवळ आली. सलाम त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीला. अच्छा असो, मी तर आले होते सजावटीसाठी काही मिळतं का ते बघायला, पण इथे आल्यावर वाटते मला जरा उशीरच झाला. कारण जी पण वस्तू मी हातात घेते ती ब्रेक झालेली किंवा फॉल्टी निघते. छान असे मला मेटलचे कंदील घ्यायचे होते, पण तेही 1-2च पीस शिल्लक होते आणि त्यांचे काचा फुटलेल्या. मग काय, ज्यांच्यासाठी आले होते ते काम तर काही नाही झालं, पण तरी देखील प्रत्येक वस्तू ही आवर्जून चेक केली. पण त्यांसाठी काही डेकोरेटिव्ह स्टँड घेतले, रेडीमेड मेणाच्या पंत्या घेतल्या, त्यानंतर काचेच्या 2 पंत्या घेतल्या ज्यांच्या की आत दिवा ठेवायचा असतो. त्यानंतर आठवलं की गॅसची शेगडी बदलायची होती यावर्षी म्हणून. पण घरून निघताना किचन प्लॅटफॉर्मची जी मेजरमेंट असते ते घ्यायची राहिली, कारण त्याच्या अकॉर्डिंग 3 किंवा 4 बर्नरची शेगडी मला घ्यायची. त्यानंतर भांड्यांचं म्हणजेच काचेच्या बरण्यांचं सेक्शन चेक केलं. डीमार्टला आले आणि मी बरण्यांकडे नाही गेले असं क्वचितच होतं. तर मला बरण्या ह्या घ्यायच्या असोत किंवा नसोत, मी एक चक्कर तरी तिकडे नक्कीच मारून येते. आणि आज मला घ्यायच्या होत्या 2-2 किलो डाळी माथील एवढ्या मला काचेच्या बरण्या हव्या होत्या, पण त्या मानाने हे खूप लहान होत्या. तरीसुद्धा रॅकमधल्या सगळ्या बरण्या बघण्याचा मला मोह आवरला नाही, का तर नेक्स्ट टाइम घ्यायला बरे पडतील म्हणून. मग काय, थोडाफार किराणा माल घेतला आणि 2 तास व्यवस्थित वाया घालवून आम्ही घरी आलो. बाय.